नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतरचा व्हिडिओ आणि आज एडिट करून टाकत आहे. कारण प्रत्येकाचा हाच प्रश्न की इंदुरीकर महाराजांनी काय काळाबाजार करून इतकी धनदौलत संपत्ती जमा केलेली आहे. पण हा रक्ताचा आटापिटा करून केलेली धनदौलत संपत्ती जमा केलेली आहे की दिवसभर प्रवास करून रात्रीची कीर्तनं किंवा सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, तिसरा बारा कीर्तन असे 8 तास करून त्यांनी ही मेहनत करून इतकी धनदौलत सांभाळून घेतली किंवा सहजपणे गोळा केलेली आहे. आणि आपले लेकरं छोटे-छोटे असून त्यांचा किती दिवस भेटसुद्धा नव्हती. कारण कीर्तनकार म्हटल्यावर रात्रीची अपरात्री किती वेळेस किंवा किती वाजता घरी येईल याची गॅरंटी नसते. कारण 2-3 तास आपण कीर्तनात उभं राहायचं. त्याच्यानंतर 10-10:30ला कीर्तन संपल्याच्यानंतर घरी जाईपर्यंत 2 वाजतात की 2:30 वाजतात. त्याचंसुद्धा काही भान नसतं. कधी ज्याला सकाळचं जर कीर्तन असलं तर परत त्यांना सकाळी 6ला सुद्धा घर सोडावं लागतं. आणि मुलांचं आणि त्यांचं किती दिवससुद्धा त्यांचं भेटणं किंवा बोलणंसुद्धा होत नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या मुलांना लहानपणी बेळ नाही देऊ शकलो, पण त्यांना ते सुख त्यांच्या वाटेचं द्यायचं आहे आणि देण्याचा प्रयत्न करतात. तर बघा, त्यांच्या लग्नात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे आगळीवेगळी म्हणजे खूपच आगळंवेगळं लग्न हे झालेलं आहे. कारण आठवणीत राहील नेहमीसाठी अशा प्रकारे त्यांनी लग्न सोहळा पार केलेला आहे की अजूनसुद्धा कोणाच्या लग्नातसुद्धा साधू, संत, वारकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे राजकारणी, सांप्रदायिक क्षेत्रातले म्हणजे पूर्ण हे लोक तिथे लग्नाला हजर झालेले होते. आणि लग्न म्हणजे 100 एकराचं लग्नाची व्यवस्था म्हटल्यावर लग्न आगळंवेगळं आणि खूपच भारी झालेलं आहे. आणि जावईसुद्धा त्यांना तसाच मिळालेला आहे. तर नशिबानं पूर्ण गोष्टी असतात ह्या. तर ते काळा धंदा किंवा काळा बाजाराचा पैसा नसून आटोनाट आपल्या शब्दाच्या किमतीवर कमावलेल्या पैशाची ही किंमत आहे. तर ज्याला समजेल त्यालाच समजेल. कारण रात्रदिवस रक्ताचं पाणी करून कमावलेला पैसा त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात लावला, तर त्यामध्ये आपल्यासारख्यांना वाईट वाटण्याजोगं काय आहे. कारण त्यांनी हे लग्न करून असं म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न आहे की बॉय हे म्हणतात असे लग्न करा, पण ते म्हणतात की तुमची परिस्थिती बघून तुम्ही लग्न करा. कारण आपली परिस्थिती जर गोरगरीब असेल तर आपण व्याजादुनीनं पैसे काढून असे लग्न वगैरे करू नये, असा त्यांचा त्यामधून केलेला एक म्हणजे आपल्यासाठी एक निर्णय म्हणा, आपल्याला सांगितलेली एक समज म्हणा, तर अशी आहे. तर अशा प्रकारे झालं तर चला.